सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तब्बल हे 3 फायदे जाहीर होणार। जाणून घ्या आताची मोठी अपडेट। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे आपला दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर मित्रमैत्रिणींनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3 मोठ्या खुशखबरी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय आणि हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय आनंदाच्या अशा बातम्या असणार आहेत। कारण येणाऱ्या निवडणुकांना समोर ठेवून शासकीय कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना 3 फायदे जाहीर करण्याची तयारी सुरू आहे आणि त्याच्यामुळेच याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग वेळ न गमावता याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर 3 मोठे फायदे जाहीर होणार आहेत। या संदर्भातील सविस्तर मोठी आनंदाची अपडेट पुढील प्रमाणे आपण आता जाणून घेऊयात। सगळ्यात पहिली अपडेट आहे डीए मधील वाढ। माहे एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पूर्ण लक्ष असणार आहेत। निवडणुकापूर्वी सरकारी कर्मचारी तसेच जनतेस जेवढे आर्थिक किंवा सामाजिक लाभ देता येतील तेवढे दिले जाणार आहेत, जेणेकरून निवडणुकांमध्ये विद्यमान सत्तेतील पक्षांना याचा अधिक लाभ होईल। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 46% दराने महागाई भत्ता लागू आहे। आता यामध्ये आणखीन 5% वाढ केंद्र सरकारकडून माहे जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार असल्याची मोठी खुशखबर समोर येत आहे। केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त झालेली असून फक्त जाहीर करणे बाकी आहे। येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे। कारण कामगार विभागाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला असल्याने डीए मधील वाढीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। एचआरए मध्ये होणार वाढ। महागाई भत्त्यामध्ये 50% पेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करणे नियोजित असल्याने घरभाडे भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात येईल। सध्या घरभाडे भत्त्याचे दर XYZ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 27%, 18% आणि 9% दराने लागू आहेत। आता यामध्ये डीएचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यास श्रेणीनुसार अनुक्रमे 30%, 20%, 10% अशी वाढ होणार आहे। प्रवास भत्त्यामध्ये होणार वाढ। प्रवास भत्त्यामधील वाढ ही डीए वाढीवर अवलंबून आहे। प्रवास भत्ता हा वेतन श्रेणीवर अवलंबून आहे। उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक प्रवास भत्ता 1800 रुपये तर त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना 3600 प्रवास भत्ता मिळतो। आता पुन्हा यामध्ये एकदा 300 रुपये ते 800 रुपयापर्यंत वाढ होणार आहे। तर अशा पद्धतीने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांची मते परिवर्तित करून घेण्यासाठी केंद्र सरकार आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून 3 महत्त्वाचे फायदे याद्वारे घोषित करण्यात आलेले आहेत। आता हे फायदे फक्त आश्वासनापुरता असणार आहेत की यावर अंमल होणार आहे, त्यातच जुन्या पेन्शनचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे त्यावर सरकार काय निर्णय घेते यावरच आता येणाऱ्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे। आशा करतो की आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल
तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचारी बांधवांच्या बाबतीत असणारे महत्त्वाचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण आपल्या कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मग असंच आपलं प्रेम माझ्या या चॅनलवर ठेवत राहा। पुन्हा आपण भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।